लोकसभेला या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70,000 71,000 लीड आहे. ते सगळं लीड कमी करून या ठिकाणी मला यायचं होतं. तसं हा प्रामुख्याने हा काँग्रेस माइंडेड मतदारसंघ आहे. या ठिकाणी अनेक लोकांची मतं मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी महायुतीच्या सरकारनं ज्या ज्या योजना केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असतील, शेतकऱ्यांना योजना असतील, तरुणांसाठी योजना असतील, या अनेक योजना इतक्या योजना जाहीर केल्या पण त्याची अंमलबजावणी केली. आणि या अंमलबजावणीमुळं आम नागरिकांच्यामध्ये जनतेच्यामध्ये या ठिकाणी महायुतीची भूमिका विजयी करणं हे निश्चितपणे ठरवलं होतं. आमच्या इथे फक्त 70,000चं म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की जिल्ह्याचे नेते माझ्याकडे ठाण मांडून बसले होते. त्याने आव्हान दिलं होतं मला की ही सीट कोणत्याही परिस्थितीमध्ये मी राहुल पाटलांची आणणार. आणि मला वाटतं 4 वेळा त्यांनी म्हणून दाखवलं होतं. मी त्याचवेळी योगींच्या सभेच्या वेळी सांगितलं होतं की या ठिकाणी कोल्हापूरमधला असणारा काँग्रेसचा दहशतवाद हा संपुष्टात येणार. या निकालानं काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आला. मी म्हणेन की केवळच्या इथून पुढे चालणार नाही. मला वाटते अनेक लोक असतात, आम्ही अनेक लोकांना मदत केलेली असते. ठीक आहे, आम्ही लहान कार्यकर्ते आहे, आपण सगळे मोठे नेते आहे, तर आपणाला केलेल्या मदती लगेच विसरायचं नसतं. अनेक लोक या मदती विसरतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी करतात. परंतु माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी असे या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्या त्यांच्या मनसुबे उधळून लावले. माझ्या विरोधात सतीश बंटी पाटील असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेक लोकांनी याच्यामध्ये येऊन प्रचार केला. मला वाटतं तसंच या मतदारसंघामध्ये थोडीशी सहानुभूतीची लाट होती. की सहानुभूतीच्या लाटेला मला थोपवायचं होतं. इतरांच्या मतदारसंघापेक्षा माझा मतदारसंघ वेगळा होता. या ठिकाणी 70,000चं लीड होतं. शाहू महाराजांनी सतीश पाटलांचा हा डायरेक्ट मतदारसंघ आहे. पूर्वीचा हा मतदारसंघ त्यांचा आहे. या ठिकाणी करवीर असेल, या ठिकाणी गगनबावड्यातील कार्यक्षेत्र त्यामध्ये आहे. आणि मला वाटतं छत्रपती शाहू महाराज सगळं मताधिक्य त्यामध्ये इथून झालं होतं. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, त्याच्याबरोबर ही सहानुभूती होती. दिवंगत पी.एन. पाटील वारल्यामुळे ते सहानुभूतीच्या अनेक त्यांनी प्रयत्न केले, वेगवेगळे सहानुभूतीचे प्रयत्न केले. निवडणुकीच्या दिवशी तर अनेक मतदान केंद्रावर दिवंगत पी.एन. पाटलांची आरती करून शपथा करून लोकांना मतदानाला सोडलं. या सगळ्या गोष्टी पार करून आम्हाला पुढे जायचं होतं. आम्ही अनेक या गोष्टी पार करत असताना मी खरं सांगतो की या महायुतीच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे शिवसेना असलेल्या सर्व घटक पक्षांनी अतिशय मनपूर्वक साथ दिली. मला शिवसेनेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आरपीआय आठवडे गटाचे कार्यकर्ते, जोगेंद्र कवाडेचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ताकदीनं या ठिकाणी मला मदत केली. मी आत्ताही सांगतो की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद मला असल्यामुळं मी त्यांच्या आयुष्यात ऋण विसरू शकत नाही. त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांनी माहीत होतं या जनतेतला कार्यकर्ता आहे, जनतेसमोर राहणारा कार्यकर्ता आहे. मी अतिशय एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार आहे. माहितीतल्या नेत्यांचं देवेंद्र आणि अजितदादांचं आहेच. एकनाथ शिंदेनी काय चमत्कार करतात हे आज तुम्हाला लक्षात आलं असेल. एखाद्याला